नमस्कार. तुम्ही कधी विचारही केला नसेल, जेव्हा पण आपण देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्या आधी आपण कधी जेवलो असेल असं नाही आहे. पण आजकाल कलियुगामध्ये ह्या गोष्टी खूप वेगवेगळ्या होत चाललेल्या आहेत. कारण की भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं आहे सर्वात आधी देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे आणि अन्नाला अन्नपूर्णेचं एक प्रसाद रूप मानलं जातं. म्हणूनच घरामध्ये जेवण तयार झाल्यानंतर शक्य असल्यास सर्वात प्रथम देवाला नैवेद्य अर्पण करण्याची ही परंपरा आहे. पण या परंपरेचा खूप लोप होत चालला आहे. यामागची भावना अतिशय अशी सुंदर अशी आहे, हे देवा, हे अन्न मला मिळालं त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. सर्वप्रथम हे अन्न तुला मी अर्पण करतो, त्यानंतर तुझा प्रसाद म्हणून मी ग्रहण करेन. म्हणून पारंपरिक पद्धतीनुसार देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण करणं शुभ मानलं जातं. देवाच्या नैवेद्याच्या आधी जेवणं हे अशुभ मानलं आहे. पण एखाद्या व्यक्तीला औषध, आरोग्याची गरज किंवा अपरिहार्य कारणामुळे आधी खावं लागत असेल तर त्याबद्दल अपराधी वाटून घेण्याची गरज नाही आहे. शास्त्रामध्ये याचंही कारण दिलं आहे. कारण देवासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या मनातील भाव, श्रद्धा, कृतज्ञता. म्हणून शक्य असेल तेव्हा आधी देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर ते अन्न प्रसाद समजून प्रेमाने ग्रहण करा. अशाच आपल्या आध्यात्मिक संस्कृतीतील धार्मिक विधींसाठी आणि सुंदर रहस्यांसाठी, धार्मिक विधीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायलाही विसरू नका. जय श्रीराम.